कृष्णा कोयना वारणा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी झाली असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता आयर्विन पुलाजवळील पाणी पातळी 26 फूट 2 इंच इतकी नोंदवण्यात आली आहे. नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. कोयना धरणातून 33,826, धोम 8,219, कण्हेर 6,072, उरमोडी 4,962, तारडी 3,596 व वारणा धरणातून 6,900 क्युसेक विसर्ग सुरू आहे. दिनांक 31 जुलै 2026 रोजी मुक्त व धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन उद्यापर्यंत अंदाजे 30 ते 32 फूटपर्यंत पाणी पातळी होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233 230 1820 230 29 25 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.